दरम्यान या सगळ्या घडामोडी घडत असताना आमदार शंभूराज देसाई यांच्या सोबत या सगळ्या घडामोडींसंदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी. आपण ती पाहूयात. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल दिल्लीत भाजपाच्या पक्षश्रेष्ठींसोबत बैठक झाली आणि त्यानंतर पहाटे उशिरा एकनाथ शिंदे मुंबईमध्ये परतले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही महत्त्वाचे नेते देखील बैठकीसाठी दिल्लीला रवाना झाले होते. त्यापैकीच एक शंभूराजे देसाई आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. सर, एकूणच काय कालच्या बैठकीत झालं आणि मुख्यमंत्री नाराज असल्याच्या चर्चा देखील, एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा जोर धरतायत. तो बुके देतानाचा जो फोटो आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे बाजूला उभे आहे, अशा पद्धतीच्या चर्चा आहे. नेमकं बैठकीत काय झालं? नाही, हे बघा, ते फोटोवरनं तुम्ही जे पहिलं विचारलं ना, हसत खेळत काढलेले बाकीचे फोटो आहेत ना, ते का नाही दाखवले? एखादा फोटो क्लिक करताना इकडं तिकडं पोझिशन झाली तर तुम्ही तेवढाच दाखवता. इतकी खेळीमेळी चर्चा झाली, गप्पा झाल्या व्यवस्थित एकदम, आणि ते नाही तुम्ही दाखवलं. आणि कुठंतरी एखादा फोटो, कुठं साहेब नाराज नाही तो. तर आम्ही काल सकाळपासून मी माननीय शिंदे साहेबांच्या बरोबर आहे इथं मुंबईत उतरेपर्यंत. बिलकुल साहेब नाराज नाहीत. कारण मी तुम्हाला सांगतो, माननीय शिंदे साहेबांची कामाची पद्धत पोटात एक आणि ओठात एक असं बोलणारे किंवा असं वागणारे माननीय शिंदे साहेब नाहीत. त्यांनी परवा दिवशीच ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की महायुतीचे शिरस्थ नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्ही सगळेजण महायुतीचे प्रमुख नेते मान्य करू. त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी माननीय मुख्य नेते आणि मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांना आम्ही आग्रह केला की आपल्याला जे काय आमदारांचं म्हणणं आहे, शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे, ते पक्षश्रेष्ठींच्या दिल्लीतल्या महायुतीच्या पक्षश्रेष्ठींच्या कानावर आपण घालूया. आणि म्हणूनसाठी निरोप आला मुंबईवर, दिल्लीवरनं चर्चेला बोलवले आणि म्हणूनसाठी आम्ही चर्चेला त्या ठिकाणी गेलो होतो. अत्यंत खेळीमेळीमध्ये चर्चा झाली. खेळीमेळीमध्ये चर्चा झाली असं सांगितलं जातंय. नेमकी चर्चा काय? आणि आपल्याला जर आता मुख्यमंत्री पद मिळत नसेल तर कुठल्या गोष्टींवर आपण थांबलं पाहिजे किंवा कुठल्या गोष्टींवर समाधान मानलं पाहिजे? मुख्यमंत्री पदाऐवजी मग काय पदरात पाडून घेण्याबाबत चर्चा झाली? मी एक सांगतो बघा, आपल्याला चर्चा महत्वाचे आणि अत्यंत मोठे नेते महायुतीचे अमित शाह साहेबांच्या बरोबर झाली आणि त्यांच्याबरोबर झालेली चर्चा, त्याच्यावरती अद्याप पक्षश्रेष्ठींकडनं, महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडनं अजून निर्णय आलेला नाही. असं असताना काय चर्चा झाली, कोण काय बोललं, कुणी कुठला मुद्दा मांडला, या बाबी उघड करणं मला तरी योग्य वाटत नाहीत. काल आपल्याला बघा, आम्ही बैठक करून आल्यानंतर माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं की खेळीमेळीत झाली आणि कुठल्याही प्रकारचा ताणतणाव नाही आणि जो काही निर्णय व्हायचा आहे महायुतीतल्या सत्ता वाटपाचा किंवा सत्तेमधला कोणाचा वाटा सहभाग कसा असावा याचा 2 दिवसामध्ये त्याच्यावरती निर्णय होईल. हे काल देखील शिंदे साहेबांनी सांगितलं की माननीय शिंदे साहेबांनी की फार फार तर अजून एखादी बैठक मुंबईमध्ये होऊ शकते. त्यामुळे थोडं वाट बघा, आजच्या दिवस कदाचित 2 दिवसामध्ये त्याच्यावर अंतिम निर्णय होईल. 2 दिवसांमध्ये अंतिम निर्णय होईल. मात्र महाराष्ट्राला नवं सरकार कधी मिळेल, बहुमत मिळाल्यानंतर आता चर्चा सुरू आहे. पण साधारण तारीख निश्चित जरी झाली नसली तरी तुमचं काय मत आहे या सगळ्याबाबत? माझं असं स्पष्ट मत आहे की कालची चर्चा दिल्लीतली पाहिल्यानंतर ती चर्चा आता एकदम वेगानं पुढे चाललेली आहे. अत्यंत सकारात्मक चर्चा झालेली आहे. 2 दिवसापेक्षा जास्त कालावधी लागणार नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. आपण बघतोय की शिवसेनेतल्या काही आमदारांचा, नेत्यांचा सूर असा आहे की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं. मुख्यमंत्रीपद हे अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांची छवी महाराष्ट्राने बघितली. त्यामुळं आता आपण उपमुख्यमंत्रीपद स्वीकारू नये आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री न राहता त्यांनी संयोजक राहावं किंवा त्यांनी महायुतीचं बाहेर राहून नेतृत्व करावं, अशा चर्चा. आणि त्यानंतरची जी नाव आहे, मग तुमचं नाव असेल, दादा भुसे असेल, उदय सामंत असेल, यांच्यापैकी एखाद्यांना उपमुख्यमंत्री करावं, अशा चर्चा आमदारांच्या गटात नाही येत आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या गटात नाही येत आहे. बिलकुल नाही. म्हणजे माननीय शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारू नये असं म्हणणारं मला तरी वाटत नाही एकही आमदार आमच्यामध्ये आहे. उलट मी मगाशी सांगितलं तसं माझं मत म्हणाल, माझ्याबरोबर अनेक माननीय आमदारांचं मत म्हणाल, अनेक माजी मंत्र्यांचं मत म्हणाल तर हेच आहे
की माननीय शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत, धडाकेबाज निर्णय घेण्याची पद्धत आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी 2-2.5 वर्ष त्यांनी जे काम केलं, त्यांचा प्रदीर्घ अनुभव, हा सगळ्या गोष्टी या 2024 पासून सुरू होणाऱ्या आपल्या महायुतीच्या सरकारला अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहेत, अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळं माननीय शिंदे साहेबांच्या अनुभवाचा, या सगळ्या त्यांच्या करारीपणाचा, या सगळ्या त्यांच्या संयमी स्वभावाचा, सगळे जे त्यांचे पैलू आहेत, याचा उपयोग या सरकारला झाला पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. त्यामुळं शंभूराज देसाई म्हणून मला विचाराल तर माननीय शिंदे साहेबांनी शासनामध्ये, सरकारमध्ये आणि त्या काल देखील तसं सांगितलेलं आहे की मान सन्मान हा शिंदे साहेबांचा उच्च स्तराचा ठेवला जाईल, अशी देखील या ठिकाणी चर्चा झालेली आहे. त्यामुळं 1-2 दिवस थांबा, निश्चित सामान्य शिवसैनिकाच्या मनात जे आहे तेच या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसेल. सामान्य शिवसैनिकांच्या मनात तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देखील आहे. साहेबांनी केली ना, परवा दिवशी पत्रकार परिषद घेऊन माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे परत परत त्या गोष्टीवरती आता बोलणं हे योग्य नाही. त्यांची जी भूमिका आहे शिंदे साहेबांची, ती शिवसेनेची भूमिका आहे. आमचं शिवसैनिकांचं, आमदारांचं, माजी मंत्र्यांचं सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की सरकार चालवताना माननीय शिंदे साहेबांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा, उपयोग या सरकारला झाला पाहिजे. पण भाजपाचा मुख्यमंत्री होईल हे कालपासून बैठकीनंतर स्पष्ट होत आहे, तसं सांगितलं जात आहे. हे ठरलंय भाजपाचा मुख्यमंत्री होईल. मी म्हणतोय ना, 1 दिवस वाट बघा, उद्यापर्यंत किंवा 1-2 दिवसामध्ये सगळा फॉर्म्युला, सगळी सूत्र, म्हणजे तुमची सूत्र नाहीत जी माध्यमावर चालवतात, सूत्रांकडनं माहिती मिळाली ती सूत्र नाहीत, सत्ता वाटपाचं सूत्र, फॉर्म्युला, कुणाला किती मंत्रीपद, कुठले विभाग, कशा पद्धतीनं सरकारचं कामकाज आहे, की कमीत कमी ह्या 2 दिवसामध्ये त्याच्यावर अंतिम निर्णय दिल्लीतनं केला जाईल. तर आपण बघतोय खेळीमेळीच्या वातावरणात सकारात्मक चर्चा ही दिल्लीला झाली आणि फक्त 2 दिवसात एकूणच सत्ता स्थापनेबाबतचं वाटाघाटीचं सूत्र जे आहे हे चित्र स्पष्ट केलं जाईल असं शंभूराजे देसाई यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. कॅमेरा पर्सन गौरवसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.